प्लीज. तुमच्या शांत आणि सुंदर चेहऱ्यावर असलेल्या या नाकावर केवढा हो राग. तुम्हाला काय करायचंय? तुमचा राग गेला का? नाही, डोक्यात राग असेल तर नीट शांत झोप येत नाही. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. ते ना मी माझं बघून घे. ते आहेच हो, पण खरं सांगू, तुमच्या चेहऱ्यावर राग शोभून दिसतो. डायरेक्ट माझ्या मनात उतरलाय तो. अजून किती वेळा फोन करणार आहात? काय ते एकदा तर सांगून टाका आता. आता कसं सांगतोच एकदाच. मी तुमच्या रागाच्या प्रेमात पडलोय. उद्या सकाळी मी त्या गजरेवालीकडे तुमची वाट पाहिन. याल ना? कसला आगाऊ आहे का हा मुलगा. स्मार्ट अँड चार्मिंग पण आहे. स्मार्ट आणि चार्मिंग. त्याची आई कशी आहे ना माहित नाही तुला, मला माहिती. ऍक्च्युली ना त्याच्या आईशी फोनवर ना तुझं बोलणं व्हायला हवं होतं. जेवलाच नाहीये काही हा? आवडलं नाही का काही त्याला? भाऊजींना आज भूक नव्हती. इंद्रनील, अरे काय चिमणीच्या पिल्लासारखं जेवतोस? वाढत्या वयाचं तू, समोर लग्न कार्य आहे, नीट जेवावं रे. आई, तू त्या मुलीशी फोनवर खूपच कडक बोललीस. तू असं बोलायला नको होतं. कोण मुलगी? बर, ती फोनवाली. फोन बघितलास ना तू तिचा? त्या फोनवरनं वाटेल ते आरोप करत होती ती तुझ्यावर. आणि तुला कुणी काही बोललं ना तर मला अजिबात सहन होत नाही इंद्रनील. रागाच्या भरात तोंडातनं निघून गेलं माझ्या. पण तो तिचा फोन, तो कसा का असेल ना, तिच्यासाठी तो महत्वाचाच असणार ना. खरंय, नाही राहिलं भान मला. माफी मागू का जाऊन मी तिची? माझ्यासाठी तुझा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे. त्यासाठी मला कमीपणा घ्यायची वेळ आली ना तरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? माझ्यासाठी तुझा मान माझ्या आनंदापेक्षा पण जास्त महत्वाचा आहे. मी तिला सॉरी म्हणतो. इतकं परदेशात राहून आलायस, शिकून आलायस, पण अजूनही साधा आहेस. मला काळजी वाटते रिंगणी तुझी. काळजी कशाला करायची? तू आहेस की माझ्या पाठीशी. ते आहेच रे, पण बघितलेस नाही फोनवाली मुलगी? नाही, तिच्या फोन बद्दल काहीच म्हणायचं नाहीये मला, पण ह्यावरनं राहणीमानाची कल्पना येते ना. हे छोट्या घरच्या मुलींना फार हुशार असतात. पैशाच्या मोहापायी एखाद्या घराची शांती भंग करायलाही मागे पुढे पाहत नाहीत त्या. आपण अशा लोकांपासून ना दूरच राहायला हवं. मखमली कापडाला गोंडपाटाचं अस्तर नाही लागत. हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस. काळजी न करून कसं चालेल बेटा? आता तर मला तुझ्या लग्नाची काळजी आहे. बच्ची मावशी आणणार आहे 1-2 स्थळं, पण जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत माझी काळजी काही दूर होणार नाही. कशाला काळजी करतेस पण तू? अरे, लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न असतो, आणि एकदा फसलं ना की ते लोढणं आयुष्यभर वागवावं लागतं. तुला कशी मुलगी शोधावी ना हेच कळत नाहीये मला. मी सांगतो ना. याशी इतकं आई वेड असू नये रे. का असू नये? माझी आई आहेस तशी. तुला सांगतो, ज्या दिवशी मला तुझ्यासारखी मुलगी मिळेल ना, त्या दिवशी मी झटकन लग्नाला तयार होईल. बर बर, झोप आता. उद्या मिलिंदकडनं फोन पाठवून दे तिला. तू नको जाऊ, नाही तर पुन्हा फोन करेल ती. हो आई. गुड नाईट.